या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि मनोज जरांगे हे धनंजय देशमुख यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। धनंजय देशमुख यांची ते भेट घेतात। खरं तर कालच मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। पण काल संध्याकाळी संतोष देशमुख यांच्या हत्येचे अत्यंत धक्कादायक आणि सगळ्यांना हादरवणारे फोटो समोर आले। त्यानंतर मनोज जरांगे यांनी देखील अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर आता ते धनंजय देशमुखांच्या भेटीला पोहोचले। गोविंद शेळके आपल्याला अधिक अपडेट देतील। गोविंद, खरं तर काल फोटो समोर आल्यानंतर सगळेच जण निशब्द झालेत, सगळेच जण हादरलेत। देशमुख कुटुंबियांची तर आपण कल्पनाही करू शकत नाहीये। जरांगे पोहोचलेत त्यांच्या भेटीसाठी, काय घडतंय मस्साजोगमध्ये? प्रज्ञा, अतिशय भावनिक क्षण आहे, कारण ज्यावेळी हे सगळे फोटो समोर आल्यानंतर धनंजय देशमुख यांना भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगला पोहोचलेत। विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आजारी आहेत। त्यांच्यावर उपचार चालू असताना ते इतक्या सकाळी पोहोचलेत आणि पोहोचल्यानंतर धनंजय देशमुख अगदी त्यांच्या गळ्याला पडले। त्यांना रडू आवरता आलं नाही आणि सगळं भावनिक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील आज काही पहिल्यांदा या प्रकरणामध्ये आलेले नाहीये, तर यापूर्वी सुद्धा किमान 3-4 वेळा ते येऊन गेलेत, देशमुख कुटुंबियाला भेटून गेलेत, मस्साजोगच्या नागरिकांना भेटून गेलेत। मात्र कालचे फोटो हे ज्या पद्धतीने व्हायरल होत आहेत त्याचे परिणाम सगळीकडे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत आणि याच फोटोनंतर ती जी भीषणता होती, ते जे निर्गुण खून केला असं जे अनेक लोक सांगत होते, ते नेमकं काय होतं तर हे फोटोने दाखवून दिलं आणि त्या फोटोचे परिणाम बघतोय आपण की सोशल मीडियावर होत आहेत। मनोज जरांगे पाटील धीर देण्याचा प्रयत्न करतायत धनंजय देशमुख यांना। धनंजय देशमुख यांनी खरं तर पहिल्यापासून ते फोटो बघणं टाळलं होतं। काल आपण त्यांच्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं त्यांनी की सुरुवातीपासून ते ऐकत सुद्धा नव्हते की कशा पद्धतीने माझ्या भावाला मारलं। मात्र काल त्यांचा सुद्धा उद्रेक पाहायला मिळाला आणि आता ते मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतायत, उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतायत की या लोकांचं तुम्ही काय करणार आहात, ज्या लोकांनी संतोष देशमुख यांचा एवढा इतक्या निर्घुणपणे खून केलाय, यातना देऊन मारण्यात आलेला आहे। आणि आता या संदर्भात चर्चा करतायत मनोज जरांगे पाटील धनंजय देशमुख यांच्यासोबत आणि ही चर्चा झाल्यानंतर कदाचित काय पुढची भूमिका असू शकते। एकूण संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात असेल, त्यानंतर कृष्णा आंधळे एक त्यातला आरोपी आहे जो आणखी बाहेर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सुद्धा आता सोशल मीडियावर मोठी चर्चा होते। मनोज जरांगे पाटील काल सुद्धा त्या विषयावर बोललेले आहेत आणि आज परत मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरंय गोविंद, काल हे सगळे फोटो समोर आल्यानंतर